नमस्कार. उन्हाळा स्पेशलमध्ये आज आपण थंडगार लस्सी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये मी 3 प्रकारचे फ्लेवर तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. त्यामध्ये मँगो लस्सी, केशर पिस्ता लस्सी आणि रोज लस्सी घरच्या घरी कशी बनवायची हे बघूयात. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. फ्लेवर लस्सी करण्याआधी आपण लस्सीचा बेस बनवून घेऊया. त्यासाठी इथं मी घट्ट असं विकतचं दही घेतलेलं आहे, थंड पाणी आणि साखर घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण एक बेस तयार करूयात. त्यासाठी एक बाउल घेतलं, त्यामध्ये घट्ट असं विकतचं मी दही घेतलेलं आहे. म्हशीच्या दुधाचं घरी लावलेलं दही वापरलं तरीही चालेल. विकतचं दही कमी आंबट असतं, त्यामुळे इथं मी विकतचं दही घेतलंय. त्यामध्ये आता थंड पाणी घालून घ्यायचं. 1 वाटी दही असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं. चवीपुरती साखर घालायची. इथे मी 4 चमचे साखर घालून घेणार आहे. जसं मी सांगितलं दही कमी आंबट आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमी घातलेलं आहे. तुमचं दही जर आंबट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. रवीने आपल्याला छान सगळं दही हुसळून घ्यायचंय. असं केल्याने मस्त असं रवाळ दाणेदार टेक्स्चर आपल्या लस्सीमध्ये येईल. लस्सी करताना रवीचाच वापर करा. तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण फिरवायला जाल तर दही खूप पातळ होईल आणि हवी ती कन्सिस्टन्सी की हवा तो दाटसरपणा, रवाळपणा आपल्या लस्सीमध्ये येणार नाही. त्यामुळे इथं मी अजिबात मिक्सरचा वापर केलेला नाही. सगळे 5 मिनटं इथं मी छान दही हुसळून घेतलं. आपल्या लस्सीचा जो बेस आहे तो इथं तयार झाला आहे. साखरसुद्धा वितळल्या गेली. थंड होण्यासाठी आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू. अर्धा तास झालेला आहे. आता इथं आपण थंडगार अशी मँगो लस्सी करायला घेऊ. त्यासाठी इथं मी एका आंब्याचा गर काढून घेतला आणि तो मिक्सरला फिरून त्याचा पल्प करून घेतला. एका बाउलमध्ये तयार जो आपण लस्सीचा बेस बनवलेला होता, प्लेन लस्सी घ्यायची. त्यामध्ये तयार जो आंब्याचा पल्प आहे तो 2 चमचे घालून घ्यायचा आणि सगळं आपल्याला छान रवीने हुसळून घ्यायचंय. अजिबात वेगळा फूड कलर किंवा वेगळा फ्लेवर आपल्याला ॲड करायचा नाही आहे. नॅचरल जो आंब्याचा फ्लेवर आहे तो मस्त लस्सीमध्ये येतो. कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. इथं आपली मँगो लस्सी बनून तयार झाली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर लस्सीवरती तुम्ही मँगो आईस्क्रीम घातलं तर अगदी स्पेशल अशी मँगो लस्सी तयार होईल. मस्त दाटसरपणासुद्धा भरपूर आहे. लस्सी तयार झाली. आता ती ग्लासमध्ये सर्व करू. उन्हाळासुद्धा खूप आहे आणि बाजारात आंबेसुद्धा भरपूर आलेले आहेत. तर ह्या सीझनला नक्की घरी आंबे आणा आणि घरच्या घरी मस्त अशी मँगो लस्सी करून तिचा आस्वाद घ्या. वरनं छान मी बारीक कट केलेले काजू बदामचे काप घालून घेतलेत, थोडासा पिस्ता घालून घेतलेत आणि मस्त इथं मँगो लस्सी तयार झाली. केशर पिस्ता लस्सी करण्यासाठी साहित्य बघूयात. इथे मी दूध घेतलंय. 7 ते 8 पिस्ता मी कोमट पाण्यात भिजत ठेवले होते 10 ते 15 मिनिटांसाठी. केशरच्या काड्या घेतल्यात. त्या आता आपल्याला गरम दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत. सगळं छान मिक्स करायचं. दूध गरम असलं की केशरचा कलरसुद्धा खूप सुंदर येतो आणि फ्लेवरसुद्धा मस्त येतो. 5 मिनिटानंतर केशरचं दूध थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं. त्याचमध्ये आपल्याला आता जे भिजत घातलेले पिस्ता होते ते सुद्धा घालून घ्यायचे आणि याचं छान अशी थोडीशी जाडसर रवाळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथं एक बाउल घेतलं. त्यामध्ये जो आपण लस्सीचा बेस तयार केलेला होता तो घालून घेतला. इथं तुम्ही बघू शकता केशर पिस्ताची जी पेस्ट आहे ती थोडीशी मी अशी जाडसर ठेवलेली आहेत. म्हणजे पिस्ताचे कण लस्सी खाताना मस्त दाताखाली येतील आणि त्याची चव खूप सुंदर लागेल. ती आता आपल्याला लस्सीमध्ये घालून घ्यायची आहे. सगळं छान मिक्स करायचं. अर्धा तासासाठी मस्त थंड होण्यासाठी लस्सी फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर ती सर्व करा. म्हणजे मस्त जे केशरच्या काड्या आहेत त्याचा अजून कलर आपल्या लस्सीमध्ये येईल आणि त्याचा फ्लेवरसुद्धा खूप सुंदर येईल. ग्लासमध्ये काढून घेऊया. मस्त अशी थंडगार लस्सी आपली इथं तयार झाली आहे. वरनं छान पिस्त्याचे काप घातलेत. नॅचरल फ्लेवरची केशर पिस्ता लस्सी तयार झाली. रोज फ्लेवरची लस्सी करण्यासाठी इथं मी
रूह अफजा घेतलेला आहे किंवा तुम्ही रोज सिरप वापरलं तरीही चालेल। तयार आपण जो लस्सीचा बेस बनवलेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये गरजेपुरतं म्हणजे इथं साधारण 2 चमचे एका ग्लाससाठी मी रूह अफजा घालून घेतलेला आहे। छान आपल्याला रवीने उसळून घ्यायचा। अगदी मस्त फ्लेवर आणि कलर सुद्धा येतो लस्सीला। तुम्ही बघू शकता मस्त असं आपली लस्सी तयार झाली आहे। ग्लासमध्ये साईडला मी ह्या पद्धतीने रूह अफजा थोडासा लावून घेतेय, म्हणजे ज्या वेळेला आपण त्यात लस्सी घालू दिसायलाही खूप सुंदर दिसेल। तयार लस्सी थंडगार आपण ग्लासमध्ये सर्व करूया। वरनं मी थोडंसं रूह अफजा सिरप घालणार आहे मस्त गार्निशिंगसाठी। रोज फ्लेवर सुद्धा खूप मस्त लागतो, नक्की करा। खूप झटपट बनवून तयार होणाऱ्या लस्सी आज आपण पाहिल्या। 3 फ्लेवर दाखवले, तुम्ही नक्की करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।